राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनापश्चात आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. मात्र या चर्चेमध्ये किती तथ्य ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आनंद परांजपे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सर, ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि शशिकांत शिंदे ज्या पद्धतीनं दावे करतायत, प्रतिदावे करतायत, एक मासिक पण आलेलं आहे, त्यामधूनही बरेचसे लेख लिहून दावे करण्यात आले आहेत, कसं पाहताय? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं जे दर महिन्याला मासिक निघतं राष्ट्रवादी, ते कालच्या या महिन्याच्या मासिकामध्ये जो लेख प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचा आला, याच्यामध्ये अत्यंत चुकीच्या अशा गोष्टी त्या लेखामध्ये लिहिल्या गेल्या की माननीय अजितदादा पवारसाहेबांनी अदृश्य शक्तींमुळे, काही दबावामुळे पक्षातनं बाहेर पडून वेगळा गट केला आणि येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये ती चूक सुधारायची, अशा प्रकारचं अत्यंत चुकीचं वक्तव्य त्या लिखाणामध्ये आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदेंनी जाहीर माफी ही माननीय सुनेत्राताई पवार, पार्थदादा, जयदादा यांची मागितली पाहिजे. 2014 असेल, 16, 17, 2019चा शपथविधी असेल, वेळोवेळी पक्षाच्या अंतर्गत बैठकींमध्ये माननीय अजितदादा पवारसाहेबांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीबरोबर गेलं पाहिजे अशी असायची. याबाबतची सविस्तर माहिती ही प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी दिली. 5 जुलै 2023ला ज्यावेळेला MET बँड्रा इथे पक्ष वेगळा झाल्यानंतर जे अधिवेशन झालं होतं, तिथे स्वयं अजितदादांनी याबाबतची माहिती दिली. किंबहुना सातत्याने पक्ष एकत्र असताना माननीय अजितदादा पवारसाहेबांना चुकीच्या पद्धतीने त्यांची जी आपण म्हणतो की इमेज ही चुकीची निर्माण करण्याचं काम पक्षामध्ये झालं. अगदी 2 मे 2023ला आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांचा राजीनामा ज्यावेळेला झाला, त्यावेळेला देखील चुकीच्या पद्धतीने अजितदादांची इमेज तयार करण्यात आली. पण माननीय अजितदादा पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका ही वेळोवेळी पक्षांतर्गत मीटिंग्समध्ये जी चर्चा व्हायची त्याला अनुरूप होऊनच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये NDA आणि इथे महायुतीला बरोबर जाण्याचा निर्णय 2 जुलै 2023ला घेतला. दुर्दैवाने त्यावेळेला अजितदादा पवारसाहेब जिवंत असताना देखील त्यांची एक इमेज चुकीच्या पद्धतीने जी आणली जात होती पुढे, त्यांच्या मृत्यूनंतर देखील ते थांबलेलं नाही आणि म्हणून याचा करावा एवढा निषेध कमी आहे. आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी जाहीर माफी ही आदरणीय सुनेत्रावहिनी पवार, पार्थदादा आणि जयदादाची मागितली पाहिजे. संजय राऊत यांनी पण आज विधान केलं. ते म्हणतात की अजितदादांचा जो पक्ष आहे तो अमित शहांचा पक्ष आहे आणि सगळी सूत्र अजितदादांनंतर आता अमित शहांच्या हाती जातील. याला उत्तर कसं देणं? असं आहे की शिवसेना ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंच्या हाती जात नाही ना, याची त्यांनी काळजी करावी. म्हणजे झालेल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उभाठाची झालेली पिछेहाट ह्याचं चिंतन मनन त्यांनी केलं तर चांगलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुढील वाटचाल ही आदरणीय सुनेत्राताई पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखालीच आमच्या पक्षाची वाटचाल होईल. नक्कीच शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचं ठरतं आहे आणि महाविकास आघाडी, काँग्रेस असू द्या किंवा शिवसेना असू द्या, यांच्याकडून सुद्धा त्यांना पाठिंबा दिला जातो आहे. तुमच्या राष्ट्रवादीची काय नेमकी भूमिका असणार? शेवटी आदरणीय साहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्समध्ये केंद्र पातळीवर आहे. काय त्यांनी निर्णय घ्यायचा हा त्या पक्षांचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोलणार नाही. विलिनीकरणाची जी चर्चा होते त्यामध्ये कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट केलं जातं असं तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय का? कारण यालाच धरून आता राजकारण सुरू झालेलं आहे. हर्षवर्धन सकपाळ यांनी सुद्धा टीका केलेली आहे की बनाव करण्याची जुनी सवय आहे, तो मी नव्हे असं म्हणण्याची सवय आहे पटेलांना. असं आहे की सातत्याने आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, यांना टार्गेट केल्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं होते. किंबहुना आमच्या मायमाऊली आदरणीय वहिनी सुनेत्राताई पवार यांना विधिमंडळाच्या आमदारांनी एकमताने गटनेते म्हणून निवडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ झाल्यानंतर पण शपथ घ्यायला एवढी घाई का, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. पण
हर्षवर्धन सकपाळांनी याबाबत बोलणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. काँग्रेस हायकमांड देखील त्यांना सिरियसली घेत नाही. एक नवीन माहिती समोर आली आहे. अजितदादा ज्या विमानातून जात होते त्याच विमानातून 3 वर्षापूर्वी रोहित दादासुद्धा गेले होते, रोहित पवार पण गेले होते. त्याचे काही पुरावे आता समोर येत आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये दादांचा घातपात झाल्याचा आरोप केलेला आहे. याकडे कसं पाहता? असं आहे की ज्या दिवशी तो दुर्दैवी विमान अपघात झाला त्या दिवशीच मिनिस्टर फॉर सिव्हिल एव्हिएशन के राममोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोळ हे बारामतीला ज्यावेळेला ॲक्सिडेंट साईटवर गेले होते त्यावेळेला संपूर्ण विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जी ऑटोनॉमस बॉडी आहे ही करेल. त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील CID इन्क्वायरी केली. ही इन्क्वायरी वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे. काल दिल्लीमध्येच केंद्रीय सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री यांनी सांगितलं की काही दिवसामध्येच प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल. आपण ज्यावेळेला आरोप रोहित पवार करतात त्यावेळेला त्यांनी देखील मी माध्यमांवर फोटो बघितला की भारताचा पूर्व कर्णधार रोहित शर्माबरोबर त्यांनी VSRच्या विमानातनंच प्रवास केला होता. त्यामुळे कुठल्याही निष्कर्षाला चौकशी पूर्ण होण्याच्या आधी तो अपघात आहे का तो घातच झाला अशी घाई त्यांनी करू नये. नक्की धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन किशोर भोवडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.